स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणूक 2024 साठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ना चंद्रकांत पाटील दादा व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांचा दौरा। कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक 16 लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, सुपरवायरियर्स, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला। यावेळी तिसरी बार मोदी सरकार असा निर्धार करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी अहोरात्र झटण्याचा कानमंत्र ना चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला। यावेळी निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली अगली बार 400 पार मोदी सरकार व महासत्ताचे स्वप्न साकार करण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना चंद्रकांतदादा पाटील यांना दिला। यावेळी भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार भैया, सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष निवास पाटील, वाळवा तालुका मनसेचे अध्यक्ष सनी खराडे, माजी नगरसेवक विक्रम पाटील भाऊ, प्रांजली अर्बन निधी बंकेचे चेअरमन अक्षय पाटील, माजी सरपंच बबन शिंदे, उपसरपंच संतोष घनवट, मिरजवाडीचे सरपंच जयश्री साळुखे, कारंदवाडीच्या उपसरपंच रुपाली सावंत, सचिन लोढे, भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत, शिगामवचे माजी सरपंच उत्तम गावडे, अनिल सरदेशमुख, भैया पत्की, हमीद सुतार, अरुण गावडे, महादेव सिद्ध, नितीन शिंदे, दीपक पाटील, सूरज घनवट, विलास पाटील, प्रकाश सराफदार, चंद्रशेखर जामदार, सागर फाळके, गजानन पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील, विशाल यादव, अनिल पाटील, रज्जाक चौगुले, अमोल पाटील, वाहिद सुतार, शुभम पाटील, सोमनाथ गावडे आदींसह अन्य प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।